हॅलो, आज आपण खोपोलीच्या फर्स्ट क्राय फॅक्टरी आउटलेटमध्ये आहोत आणि आज आपण हा जो स्टोरर आहे कॉफी कॉस्मो ह्याचे आपण कसे युजेस होतात किंवा त्याचे काय फीचर्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर फर्स्ट थिंग ह्याच्यामध्ये कसं तुम्हाला कॅनोपी दिली जाते की तुम्ही मागे बघू शकता, पुढे बघू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पॅरेंटिंग हँडल दिला असतं. हा रिव्हर्सिबल आहे. हा तुम्ही पुढून पण ऑपरेट करू शकता किंवा मागून पण ऑपरेट करू शकता जसं तुम्हाला पाहिजे. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक सेफ्टी हार्नेस बेल्ट आहे, ज्यात तुम्ही बेबीला ठेवलं तर तो पुढे येण्याची शक्यता खूप कमी असते. त्यानंतर इथं फूट रेस्ट स्टेल दिला आहे, जो तुम्ही ॲडजस्ट करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं. त्यानंतर खाली जर बेबीचे काय डायपर्स वगैरे असतील किंवा काय बॉटल वगैरे असेल त्यासाठी हा स्टोरेज दिलेला आहे. त्यानंतर इथे मागे ॲक्टिव्हिटी विंडो दिलेली आहे, जिथून तुम्ही पुढून बघण्याच्या ऐवजी तुम्ही इथून पण बघू शकता की बेबी काय करते, झोपला आहे की नॉर्मली बसला आहे. आणि ह्याचे पुढचे जे व्हील्स आहेत ते 360 डिग्री आहेत आणि मागचे जे व्हील्स आहेत ना ते नॉर्मल आहेत. आणि ह्याला लॉक पण आहे, जसं त्यामुळे हा स्टोरेज जो आहे ना तो पुढे वगैरे जात नाही. त्यानंतर हा पूर्ण फोल्ड होतो. ह्याच्यामध्ये कशी 3 सिटिंग पोझिशन पण असतात. फर्स्ट पोझिशन आहे जी नॉर्मल सिटिंग पोझिशन आहे. सेकंडवाली आहे ती थोडी डिक्लाइन आहे आणि थर्डवाली आहे स्लीपिंग पोझिशन. आणि हा स्टोरेज 0 मंथ प्लस आहे आणि ह्याचा वेट कॅपॅसिटी आहे अप टू 15 kgs. आणि हा पूर्ण फोल्ड होतो, जसं तुम्ही इझी टू कॅरी, म्हणजे तुम्ही जसं याला ट्रॅव्हलिंग बॅगसारखं आपण बाहेर घेऊन जाऊ शकता. तर तुम्हाला मी एकदा हा फोल्ड करून दाखवतो. हा पूर्णपणे फोल्ड होतो आणि इकडे या साईडला एक लॉक दिलेलं असतं, जे तुम्ही लावलं की हा ओपन होत नाही. आणि हा तुम्ही ट्रॅव्हलिंग बॅगसारखा पण तुम्ही कॅरी करू शकता असं ह्या टाईपमध्ये. जेव्हा तुम्हाला हा खोलायचा असेल हा लॉक काढा आणि हा नॉर्मली तुम्ही असं पुश करून पूर्ण ओपन होऊ शकतो. थँक्यू.